नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेचा अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांचे असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकर ची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे।
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचे ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांचे असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा
या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी
प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दौलत ताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचे ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दौलत ताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचे ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते।
शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकले, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दौलत ताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेचा अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकले, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा
या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेचा अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचे ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा
हे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे. नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे. शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली. पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले. तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती. त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते. शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे. नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे. शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19
एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली. पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दौलत ताडे यांनी सांगितले. तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती. त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते. शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकले, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे. नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे. शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली. पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दौलत ताडे यांनी सांगितले. तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती. त्यानंतर या तारखेच्या
अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते. शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकले, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकरची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे. नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे. शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली. पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दौलत ताडे यांनी सांगितले. तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती. त्यानंतर या तारखेच्या अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते. शिवाजी दौलत ताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकले, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर,
विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकर ची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे. नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे. शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली. पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले. तर आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती. त्यानंतर या तारखेचा अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते. शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांची असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकर ची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर
बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते। मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची ही घोषणा करण्यात आलेली आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पूर्वी 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या चित्रपटाची तारीख 21 जून करण्यात आली। पण पुढे पावसाळा असल्यामुळे शेतीचे काम सुरू होतील म्हणून आणि प्रेक्षकांच्या विनंती आणि आग्रहामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोरताडे यांनी सांगितले। तर आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, या चित्रपटाची दिवाळीपासून तयारी सुरू करण्यात आली होती। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख सुरुवातीला 26 एप्रिल होती। त्यानंतर या तारखेचा अनुषंगाने आम्ही जून महिन्यात आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा प्रदर्शित करण्याचे ठरवलं होतं, पण त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची तारीख 2 वेळा बदलली आहे। त्यामुळे आता प्रेक्षक ठरवतील कोणता चित्रपट पाहायला जायचे ते। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारलेली आहे। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, अभिनेता मोहन जोशी, श्रीनिवास पोकले, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हडे, माधवी जुलेकर, विजय मिश्रा, विनीत सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांच्याबरोबर या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मंगर यांचे असून नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे। तसेच सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरेकर, विजय निगम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अंजली जोगलेकर ची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे दोन चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। एकाच दिवशी समान आशाच्या या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात चढाओढ होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते।
मराठा समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। परंतु एकाच दिवशी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हे 2 चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे नक्की कोणता चित्रपट पाहावा याबाबत प्रेक्षकांची तारांबळ उडणार आहे। नारायण प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाचा रिलीजची तारीखची घोषणाही करण्यात आलेली आहे। शिवाजी दोरताडे दिग्दर्शित आणि सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे।